ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी सिकंदर पठाण. आज आपण धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तर आपण काही मतदाराचे आणि जे नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे आहेत त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. मशाला धडकणार आहे, लक्षात ठेवा सगळे. केले आणि काय पाहिजे ते आपल्याला आम्ही जो विश्वास देतोय त्याच्यावरती त्यांचाही विश्वास बसतोय आणि तो विश्वासघात करणार नाही हा माझा शब्द आहे. आणि गेल्या वेळेस जे थोडस मी एलोब्रेट करीन. लोक आजकालचे नगरसेवक फक्त किंवा जे पुराणे होते रस्ते नाले आणि लाईट यामध्ये अडकून बसलेले आहेत. त्यांची एवढीच अपेक्षा आहे की त्यांना इथून पुढेही जसं आता प्रचार देतात का तसं नंतरही त्यांच्याकडे उमेदवारांनी लक्ष द्यावं. तर इथून पाठीमागे आपण मतदान केलं असेल त्या जे उमेदवार निवडून गेले ते परत मतदारांच्या दारापर्यंत येतात. ते नको प्रश्न. आणि मी तर म्हणते लेडीजने एक सध्या तात्काळ गरज आहे लेडीजला बहुमताने विजयी करणं. नवीन चेहरा का हा? नवीन चेहरा का बरं? काही काम केली नाही का पहिल्या लोकांनी? आता प्रत्येक जण तर हाताला आणि मशालीला सगळ्यांनी उचलून धरावे. आपण नगरसेवक या पदासाठी उभे आहात, तर तुम्ही जनतेला कोणत्या मुद्द्यावर मत मागणार आहात? राजकीय हा माझा घराणा किंवा माझा हेतू नाही. मी ज्या पक्षामध्ये काम करतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्या आमच्या पक्षश्रेष्ठीचे आदेश आम्हाला आहेत आणि आमचा पक्ष पण तोच काम करतो. 80% समाजसेवा आणि 20% फक्त राजकारण. तर हाच उद्देश पुढे घेऊन मी काही याच्या अगोदर मी कामं केलेत. जसे कळंब तालुक्यामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी कालकंटकामध्ये मी शेतकऱ्यासाठी मदतीत हात पुढं माझ्या फुलाची पाकळी म्हणून केलेला आहे. जसे मी माझ्या वार्डामध्ये आज पददिवे लावलेत, नाल्याची साफसफाई केलेली आहे. मी माझ्या वार्डामध्ये खर्चातून पददिवे लावून नाल्या काढून कचरा. मला एक सांगा, आता जे तुम्ही प्रचार यंत्रणा सुरू केली त्याच्यामध्ये मतदारांचा तुम्हाला कौल आहे का? मतदारांचा मला भरपूर कौल आहे. मतदारांचं एकच आहे की नव्या चेहऱ्यांना संधी पाहिजे आणि तुमचा जो पक्ष आहे, मित्र पक्ष आहे काँग्रेस आणि तुमचा पक्ष आहे, ह्या दोन्ही पक्षाचे बळकट हात करण्यासाठी आज जनता तुमच्या सोबत आहे. तुम्ही काय काळजी करू नका, आमचं मत 100% तुम्हाला आहे, असं जनतेतून मला प्रतिसाद मिळतो. मला एक सांगा, इथून पाठीमागालचे जे नगरसेवक झाले होते त्यांनी या प्रभागामध्ये काही विकास कामे केली? आताचे पाठीमागालचे जे नगरसेवक होते मग ते कोणत्याही पक्षाचे असतील, त्यांनी काही विकास कामे केलेत का? आमच्या मित्र पक्षांनी जे विकास कामं केलेत किंवा करत होते, जसे आमच्या मित्र पक्षाचे सिद्धार्थ बनसोडे हे नगरसेवक मागच्या कालावधीत होते, त्यावेळेस जसे त्यांनी काय काम केल्याचे प्रयत्न केले तर त्यावेळेस भाजपकडून त्यांची अडवणूक झाली. जशी काम करत असताना अडवणूक झाली तर त्यावेळेस आम्ही उपोषण प्रत्येक वेळेस धरणे आंदोलन, धरणे उपोषण, आमरण उपोषण असे आमच्या आज जे नगराध्यक्ष पदासाठी सोमनाथ गुरव त्यांच्या संगीता गुरव उभ्या राहिलेल्या आहेत. तर त्यांनी प्रत्येक वेळेस ठामपणे असे रोडवर आंदोलन केलेत, उपोषण केलेत आणि त्याच वेळेस आमच्या मित्र पक्षाकडून जसे सिद्धार्थदादा काम करत होते त्यांची जशी अडवणूक होत होती विरोधी पक्षाकडून, तर त्यावेळेस उपोषण करू ते प्रश्न सोडून आज जे आहे ना, हे सगळे जे रोड नाल्या दिसते तेवढे कामं झालेत. तर प्रत्येक आज तुम्हाला पण माहिती आहे की निधी अडवलेला आहे, कामाचा विकास झालेला नाही. पक्ष कुठला असो, सत्ता कोणाची असो, त्याच्याशी देणे घेणे नाही, पण जनतेसाठी त्यांनी हे नाही करायला पाहिजे होतं. मला एक सांगा, काय म्हणते त्याला, वाटचाल करणे, अडवणूक. बरं, आता तुम्ही नगरसेवक पदासाठी उभे आहात, तर तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही जनतेला कोणती आश्वासन देणार? आज माझा जर प्रभाग बघितला तर तो एकदम असा वाटतो की कुठले तरी वाडी वस्ती आदिवासी आहे. असं आदिवासी लोकांना पण काही सोयीसुविधा आहेत, तर माझ्या वार्डामध्ये असं काही सोयीसुविधा नाहीत. सांगा त्यातल्या 2-3 तुम्ही काय प्रमुख तुमची म्हणजे मतदारांसाठी निवडून आल्यानंतर तुम्ही काय सुविधा दिली? माझा अजेंडा राहील की मी पहिले रोड, नाले, आरोग्य, साफसफाई, नियमितपणे पाणी येणे, नियमितपणे घंटागाडी येणे आणि त्याच्या पलीकड महिलांसाठी गृह उद्योग आणि आमच्या पक्षाचा हा अजेंडा आहे, हेतू आहे. आणि आज माझा वैराग रोड येथे मी एक छोटासा उद्योग चालू केलेला आहे की ज्या मुली बेकार आहेत त्यांना सिलाई मिशनचं प्रशिक्षण चालू आहे. आणि एखादी मुलगी समजा महिन्यात हो, 2 महिन्यात हो किंवा 15 दिवसात हो, ते जर ट्रेंड झाली पूर्ण, तिला वाटलं की मी माझ्या घरी जाऊन कपडे शिवून मी माझं
जीवनाची उदरवाढ करू शकते. तर अशा मुलींना माझ्या स्वखर्चातून मी एक सिलाई मशीन देतो, फुलाची पाकळी म्हणून. आणि असेच मुलं पण आहेत. तर तर मला एक त्यासाठी सांगा, काय मी तुम्ही- केलं आहे? जनतेला काय आवाहन करणार आहे? जनतेच्या मी सदैव सेवेत आहे आज पण आणि उद्या पण आहे. जनतेचा मी एक हक्काचा माणूस आहे. मला कुठलाही राजकीय हेतू नसून आमचं ध्येयच आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तर ह्याच्यातून जनतेचे काही आरोग्य सेवा असतील, गल्लीमधले काही साफसफाईचे मी ह्याच्या अगोदर बोललेलोच आहे. गल्लीमध्ये बेरोजगार पण आहे, त्याच्यासाठी मी आमचे दबंग असे खासदार ओमदादा आणि लोकप्रिय कैलासदादा यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही गव्हर्नमेंटच्या सुखसुविधा असतील, रोजगार त्यांच्या हाती कसा मिळेल यासाठी सदैव प्रयत्न करेन. धन्यवाद. माझं नाव मनीषा त्रिलोकचंद बनसोडे आणि माहेरचं नाव मनीषा सुरेंद्र वाघमारे. लेखमाती आणि सून पण मी इथलीच आहे. आणि गल्ली आणि एरिया आणि वार्ड क्रमांक 14 हा माझ्यासाठी वेगळा नाही किंवा परकाही नाहीये माझ्यासाठी. मी त्यातच आहे, त्यातच वागली आहे, लहानाची मोठी झालेली आहे. आणि माझी इच्छा की ह्या जनतेसाठी काहीतरी करायचे आहे. मी डॉक्टर इंजिनियर घरातले आहे, मला शिकल्या सवरलेल्या घरातले आहे. त्यांची शिदोरी मला सर्वांना वाटून खायची. एक सांगत आहे, तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पहिलं काम काय असतं? माझे सर्वात पहिलं लहान मुलांकडे मला सर्वात पहिलं लक्ष द्यायचंय आणि म्हाताऱ्यांकडे लक्ष द्यायचंय. ज्या की त्या गोष्टी दुर्लक्ष झाले त्यांच्याकडे मला लक्ष द्यायचंय. हा माझा पहिला आणि काम, माझं पहिलं फर्स्ट काम हे असेल. म्हणजे लहान मुलांना बालगृह सुरू करणार आहेत का व्यसनमुक्ती करणार? व्यसनमुक्ती करणार आहे आणि त्यांच्यासाठी नवीन काय क्लासेस वगैरे आणता येतील मला, तर मी ते आणणार आहे. कारण चालू पिढी जर बिघडली तर ह्या राजकारणाला अर्थच नाही उरणार आणि तेच आपल्याला कमी करायचंय. ह्याच ध्येयाने मी याच्यात उभा राहिलेले आहे. मला सांगा, आता जे तुम्ही नगरसेवक पदासाठी उभे आहात, जनतेसमोर कोणता म्हणजे तुमचा काय अजेंडा असेल? काय करणार? मी जनतेसाठी जितकं मला काही चांगलं करता येईल तेवढं करणार आहे आणि प्रामाणिकपणे मी करणार आहे. लोकांना खोटं बोलून विश्वासघात करणार नाही, हा माझा शब्द आहे. या गोष्टी आहे हो, भरपूर आहे. लोकांना जनतेलाही कंटाळा आलाय की आपण तेच तर मतदान करून काय आपण केले आणि काय पाहिजेत आपल्याला. आम्ही जो विश्वास देतोय त्याच्यावरती त्यांचाही विश्वास बसतोय आणि तो विश्वासघात करणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि गेल्या वेळेस जे आता सध्या तुमच्या वार्डामध्ये बऱ्यापैकी कामे झाले आहेत असं म्हणताय, तर आणखीन असणाऱ्या समस्या काय? सध्या काही बायका म्हणतात की पाण्याची समस्या आणखीन चालूच आहे, तर त्या पाण्याच्या समस्या मिटवण्याची आम्ही प्रयत्न करणार आहेत. काही बायका म्हणतात की बोर पाहिजे, 8 दिवसाला पाणी येते, तर कमीत कमी 4 दिवसाला करा. मग हाही आमचा हेतू आहे. त्यांच्या ज्या गरजा आहेत ह्या तर पुरवणारच आम्ही, पण याच्या पलीकडे जाऊन काय करता येत असेल तिथं कमी पडणार नाही. धन्यवाद. या रस्ते नाल्या लाईट आणि याला सोडून काय व्हॅल्युएशन केलं का काय तुम्ही? करणार? व्हॅल्युएशन लगेच महिला बचत गट आहेत. महिला बचत गटातून गव्हर्नमेंट कडून नवीन निधी आणून त्या महिलांचा दोन ग्रुपच्या 2 महिला असल्या तरी महिला बचत गटाला 10 लाखापर्यंत किंवा 2 पेक्षा 15 पर्यंत असेल तर 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज भेटतं. त्यांना मतदारवाडामध्ये सिद्धार्थदादा बनसोडे होते, जे आमचे मोठे मेहुणे आहेत. त्यांनीही खूप काम केलंय. ऑलमोस्ट त्यांनी इथं या पूर्ण एरियामध्ये 14 आणि 15 मध्ये मोर दॅन म्हणजे 1500 पेक्षा जास्त घरकुलं केले, रस्ते केले, नाले केले. हे रस्ते नाले 1-2 वर्षात किंवा 3 वर्षात आले नाहीत, हे 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर झालेले आहेत. आणि आमची दोघांची इच्छा आहे की आता ह्या बेसिक गोष्टी जर पूर्ण झाल्यात तर ह्याला व्हॅल्यू ऍडिशन म्हणून आपण पुढल्या गोष्टी करू. तर मला अशा गोष्टी जे बंदिस्त गटारीचा जो झालेला आहे त्याच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते तुम्हाला आपल्या सगळ्याला माहित आहे. ते स्पेसिफिकली एका पर्टिक्युलर व्यक्तीला देण्यासाठी हा जो भाजप सरकारने जो गोळ घातला आणि तो गोळ घालून जे रस्ते नाले आणि जो बंदिस्त गटारी झाली ती कितीपर्यंत सक्सेसफुल झाली हे जनतेने सांगा. हे मी सांगायचं त्याचा काही परिणाम होईल का तुमच्यावर? मला वाटत नाही. आता तुम्ही आता 14 आणि 15 आणि 8 नंबर वॉर्ड मध्ये फिरला असेल, जो माझा इकडला वॉर्ड आहे. या वॉर्डामध्ये बंदिस्त गटारीचे झालेले आहेत, तुम्ही झाकून बी केलेत, पण आता आजही रस्त्यावर तुम्हाला पाणी दिसतंय. मग त्याचं तुम्हाला एकदम नवीन चेहरा म्हणजे चांगली एकदम महिला उमेदवार भेटलेली आहे, जी तुमची समस्या तुमच्या जाणून घेऊ शकते, त्याच्यावर निवारण करू शकते.
त्यामुळे मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी 3 आपले 2 मशाल आणि 1 पंजा आपलं हे चिन्ह असून त्यांना भरघोस मतांनी मतदान करा. याच्यानंतर आपले लाडके आमदार माननीय कैलासदादा पाटील यांच्या धर्मपत्नी शुभांगी वहिनी आपल्यासोबत बोलतील. नारी असतील कशासाठी ही जी आहे आताचे मतदान आहे ते आपल्याला कसंही जास्तीत जास्त पद्धतीने लवकरात करायचे, लवकरात लवकर होईल आणि आपल्याला म्हणजे जो विकास करायचा आहे ते आपल्याला आम्ही आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, आता आपले उभारलेले आपले सोमनाथ आप्पा आहेत, तर शौकतबाई आहेत आणि मनीषाताई आहेत, तर कुठलीही बारीक अडचण असेल तरी त्यांना सांगायची. आणि मी जी मेन रस्त्याची अडचण उमेदवारांना आता हात आणि मशाल दोन्ही जर निवडून आले तर घरोघरात जाऊन प्रगतीचा मार्ग दिसेल. आणि मी तर म्हणते लेडीज येणे एक सध्या तात्काळ गरज आहे, लेडीजला बहुमताने विजयी करणं. तरी सर्वांनी हाताला आणि मशालीला विजयी करा. प्रचार यंत्रणेमध्ये तुम्ही बाहेर फिरता, लोक म्हणजे मतदारांचा प्रतिसाद आहे का तुम्हाला? हो, खूप आहे. मतदार काय सांगतात? आम्हाला नवीन चेहरा पाहण्याची इच्छा आहे. नवीन चेहरा का बरं? हा? नवीन चेहरा का बरं? काय काम केली नाही का पहिले लोकांनी? आता प्रत्येक जण तर कामं केली म्हणतात, ठीक आहे केली असतील कामं, पण नवीन चेहरा बघण्याची किंवा अजून नवीन त्यांना पण अशा अपेक्षा असतील ना नवीनची. अजून काही खूप साऱ्या योजना आहेत की त्या नवीन इथपर्यंत आलेल्या नाहीत. तुमच्या प्रभागातील उमेदवाराचे नाव काय? मनीषाताई त्रिलोकचंद बनसोडे, शेख शौकत भैया. तर हाताला आणि मशालीला सगळ्यांनी उचलून धरावे. आणि ठीक आहे, धन्यवाद. ताई, काय नाव आहे तुमचं? भाग्यश्री वाघमारे. तुम्ही आता प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय आहात, मतदारांचा कौल कसा आहे? चांगला प्रतिसाद मिळतो. मतदारांच्या काय अपेक्षा? त्यांची एवढीच अपेक्षा आहे की त्यांना इथून पुढेही जसं आता प्रचार देतात का तसं नंतरही त्यांच्याकडे उमेदवारांनी लक्ष द्यावं. बरं, इथून पाठीमागे आपण मतदान केलं असेल, त्या जे उमेदवार निवडून गेले ते परत मतदारांच्या दारापर्यंत येतात का? बरं, ठीक आहे. दुसरा क्वेश्चन आहे, आता हे जे तुमचे उमेदवार आहेत वाघमारे ताई, ते निवडून आल्यानंतर मतदारापर्यंत पोहोचतील असं वाटतं? हा, ती घरोघरी सारखी आता जशी येते का तशी ती परत सगळ्यांसाठी तत्पर राहील. आणि हे शेख जे आहे ते मतदारांच्या म्हणजे जवळपास राहताल असं म्हणते मी की ते पण राहताल. आणि कसं आहे लेडीज असल्यामुळे दीदीकडे पण येताल आणि बायाकडे पण सगळ्यांचा कोल राहील. दोघांपैकी मतदारांचा कौल जास्त कोण? दोघालाही आहे सेम ह्याच्यात. नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत तुमच्या पक्षाचे, त्याबद्दल काय वाटतं उमेदवार? उमेदवारचं चांगला आहे बघा, आपल्यातला आहे, आपल्यातल्याला निवडून देणं गरजेचं आहे, कारण आपलाच माणूस आपले प्रश्न उद्या निकाली लावू शकतो. धन्यवाद. बिझनेस करता येतो. या योजना मी आणून त्यांच्यासाठी प्रयत्न करून या माझ्या पूर्ण वार्ड क्रमांक 14 मधील पूर्ण सगळ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आणि जर घरातली महिला कमवायला लागली, घरातल्या मुलं कमवायला लागली, तर त्यांना त्या घर मोठं होईल. आणि घर मोठं झालं, शिकलं, तर आपोआप त्या घराची व्यसन आहेत ते बाहेर पडतील. माझा एजेंडा तोच आहे किंवा मनीषाचा एजेंडा तोच आहे की फक्त रस्ते, नाले, लाईट्स हे तर कर्तव्य आहे, ते करणारच. ते कुणी म्हणजे मला कुणी येऊन विचारू शकत नाही. ते माझं कर्तव्य, आज नगरसेवक झाल्यानंतर ते कर्तव्य आहे, ते करावंच लागणार. हे सोडून महिलांसाठी उद्योग, जे मुलं शिकलेले आहेत आपल्या पूर्ण एरियामध्ये, जे मुलं शिकलेले आहेत, जसे त्यांची डिग्री कंप्लीट झाली किंवा त्यांची 10वी कंप्लीट झाली, 10वी 12वीच्या मुलांना मार्गदर्शन करणे की त्यांनी 10वी नंतर कुठला पर्याय निवडावा. मला एक सांगा, आता तुम्ही महत्वाची आहे गेला तीच म्हणजे आणा सहकार्य करा आणि जेवढा आजूबाजूला सांगण्यात येईल तेवढ्या लोकांना सांगा. हा, जेवढ्या ना आपल्याला सांगता येईल तेवढ्या सांगा. का सांगा म्हणते, जे पहिलं होतं ते सुखी होतं. हा, आपली जी भाजी भाकरी होती सुखाची होती, आज मटण किती दुःखात खाता येईल लक्षात आलं. मोप मटण शिजतंय, पण भाजी भाकरी 2 मसाले खात त्यावेळेस तुमचं भाऊ उभा राहिला. हा खाली बस.
एक मिनिट शौकत बाईकडे येलो तुम्ही आजी 2 मसाले खात तुमच्या घरातला माणूस आहे घरातलं दिवाळी झाले 2 2 मसाले खात बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही मला आता आपण आपल्याला सांगायचं काय कुणाला करायचं कोणी काय करणार आहे ते मग बघायचं ना 30 वर्ष झालं बघायला की आपण मग 30 बघितलंय. एक वेळेस तुमची सेवा करायची संधी द्या फक्त मला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला वार्ड नंबर 14 मध्ये लोकांनी तिकडे ऐकून असतं चौक खोक्याच्या मागे जायचं नाही आपल्याला निष्ठावर त्याच्या मागे राहायचं काम झाली पाहिजे हो कामच करत नाही ती लोक हे फक्त तुमचं सेवा करायचं शिजलं संधी का द्या. शिजलं की तुमची घालामध्ये तिकडे नाही घालायची आपण काय नसताना बी कामं केले मी तर परत राग येऊ द्या पण तोंडावर मी बरोबर किलर त्याला तुम्हाला नाही 6 वर्षापासून पदवी बंद होते मी माझ्या स्वखर्चातून लावले आणि मुरुम टाकला तुम्हाला सांगतो लोकांनी आणून तुमचं कष्ट वेगळं आहे यांनी कुठं कट केले त्याची तर आल्यानंतर तुमचं मदत मला मिळाल्यानंतर तर मी जे माहिती काम करणार महिलांना रोजगारचं आपण चालू करावं आपल्या वाऱ्यावर रोडला सिलाई मशीनचं प्रशिक्षण चालू आहे ज्या मुलींना समजा प्रशिक्षण घेतलं त्याला आपण स्वखर्चातून सिलाई मशीन चालू आहे मसाल्याचं आहे महिलांसाठी रोजगार चालू केला नाव निघत आहे ना तिथं आणि जसे आता तुम्हाला काय आधार हे ते कुठल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आल्या तर आपल्याला काठी टेकत जावं लागतं आता मी आले अशी गरज पडणार नाही मी माझं कार्यालय संपर्क खोललेला आहे तर तुम्ही फक्त पेपर तुमचे काय लागतील ते 2 मसाले खात माझ्या हक्काचं मतदान आहे तुमच्या ताई हा एक वेळेस संधी द्या दोन्ही आहेत 25-30 वर्षापासून आज तुमच्यात वावरून आज तुमची जी ह्याच्या मदतीचा हात मागायला आलं नवीन चेहरा बदला जुनं बदलून नवीन संधी द्या एक वेळेस आज ही तुमच्या सोबत आहे आणि उद्याही आहे व्यवस्थित आपलं गरीब उभा राहिलाय का माय गोळ काय तुझी हाय